नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सोशल ॲडवायझरमध्ये मी आशिष हाडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी. सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. ओम शांती. आई वडील आपले गुरु आहेत. सर्व संत महात्मे, थोर पुरुष, थोर आणि वीर महान महिला, स्त्री, ह्या सर्व आपल्या गुरु आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा समाज माझा गुरु आहे. कारण समाजातले व्यक्ती आणि समूह मला पावलोपावली, क्षणोक्षणी महत्त्वपूर्ण सामाजिक, नैतिक, मानसिक, आध्यात्मिक, शैक्षणिक असे कितीतरी धडे देत असतात. त्यामुळे त्या सर्व शिक्षक तुल्य सामाजिक व्यक्तींना, समूहांना मी शतशत वंदन करतो. समाजकार्याचा विषय जरी आपला असला तरी सुद्धा जेव्हा मी समाजाला गुरु म्हणतो त्यावेळी मी समाजाकडनं आत्मविश्वास घेत असतो. समाजाकडनं मी साहस घेत असतो. समाजाकडनं सात्विकता, सकारात्मकता आणि सद्गुणांचं देणं मला प्राप्त होत असतं. समाजातला प्रत्येक घटक, प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, जीव, जंतू आणि मनुष्य हे मला गुरुप्रमाणे, एका शिक्षकाप्रमाणे मार्गदर्शन करतात, योग्य मार्ग दाखवत असतात, सन्मार्गावर चालण्याचं शिक्षण देत असतात. संस्कार मला त्यांच्याकडूनच प्राप्त होत असतात. आणि म्हणूनच या समाजाचं ऋण फेडण्यासाठी मला समाज कल्याण अधिकारी व्हायचं आहे, मला बहुजन कल्याण अधिकारी व्हायचं आहे. हा एक सुंदर ध्यास मनात आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो, आणि त्यासाठी अभ्यास करायचा आहे. समाज माझा गुरु, समाज बंधू, भगिनी आणि समूह माझे गुरु. समाज कार्यासाठी समाज अध्ययन मी करणार, हेच समाजशास्त्र मी नव्याने शिकणार. कारण आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण स्वार्थी झालाय. गुरु शिष्य परंपरा लोप पावत चाललेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हा सर्वांना, या युवा पिढीला, इव्हन आम्हाला सर्वांनाच आपल्याला या समाजसेवेचं खरं सत्याचं व्रत घ्यायचं आहे. आणि तेव्हाच कुठं मला असं वाटतं, जिजाऊ, शिवराय, रमाई, भीमराय, सावित्री आई, ज्योतिबा, संत गाडगे महाराज आणि इतर सर्व संत महात्म्यांचं स्वप्न, त्यांनी दिलेली शिकवण आपण पूर्णत्वास नक्कीच नेऊ शकू. तेव्हा समाजशास्त्र, समाज अध्ययन, सामाजिक न्याय, समाज कल्याण हे विषय एका प्रशासकाने कसे हाताळायचे, त्याचं तत्वज्ञान काय आहे, त्याचं आर्थिक नियोजन कसं राहणार आहे, त्याचं मानसिक विषय कसे हाताळायचे आहेत, या सर्वांचा सातत्यानं अभ्यास करणं फार गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना, विद्यार्थी मित्रांना, बंधू भगिनींना आणि अभ्यासकांना, विचारवंतांना शुभेच्छा देतो. आणि आपण समाज माझा गुरु या नात्यानं समाजाची
निष्काम भावनेनं, निस्वार्थ निष्कपट बुद्धीनं सेवा करत राहू, हीच प्रतिज्ञा स्वतःप्रत अर्पण करूया. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वराय. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.